सुप्रभात मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आता आलो आहे पनवेलमध्ये. पनवेलमध्ये आलो आता ठाकूरवाडी या गावामध्ये. तर आजचा प्लॅन आहे कलावंतीन सुलका बघायचा. तर आता आहे मी ठाकूरवाडीमध्ये. इथून आता प्रबळमाचीला जायचं आहे. प्रबळमाचीला गेल्यानंतर मग तिथून आपण कलावंतीन सुलका बघूया. तर प्रबळगड पण बाजूलाच आहे. पण ह्याच्या आधी पण केलेला भरपूर वेळा. त्यामुळे आता आपण प्रबळगड नाही करणार आहे. पण कलावंती दुर्ग करूया. तरी चला बघूया आपण कसं आहे. तर आता चालायला सुरुवात केली आहे. थंडी आहे अजून. ऊन पडलं आता. वाजलेत 9:45. तरी पण आता थंडी आहे. थंडी चालू झाल्यामुळे आता बऱ्यापैकी असं गारवा जाणवतं. गर्दी आहे खूप. आल्यात माणसं वगैरे पण खूप आलेत. आता दिसत असेल इथे खाली प्रबळमाची आहे पूर्ण. त्याच्यावरती लेफ्ट साईडला आहे आपला कलावंतीन दुर्ग आणि राईट साईडला आहे प्रबळगड. तर आता आपल्याला जायचं आहे प्रबळमाचीवरती आणि मग प्रबळमाचीवरून मग आपल्याला लेफ्ट साईडने जायचं आहे कलावंतीन दुर्गला. तरी चला आपण बघूया कसं जायचं. तर आता खालून आल्यानंतर माचीच्या इथे आता आपल्याला हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती आपल्याला दिसली इकडे. तर आता आपण थोडासा इथे विश्रांती घेऊन मग आपण वरती जाऊया. 5-10 मिनटाचा ब्रेक घेऊन वरती जाऊया मग आपण. सो फायनली नियर. तर मी आता प्रबळमाचीला आलो आहे वरती. दमलो आहे खूप. कारण उन्हात चालायची जास्त सवय नाही आहे. त्याच्यामुळे जास्त दम झाला. आता तुम्ही पाठी बघताय कलावंतीन पण दिसत आहे आणि प्रबळगड पण दिसत आहे. तर आता जास्त टाईम नाही राहिला. लवकरच आपण वरती जाऊया. आणि आतुरता लागली आता मला वरती शिड्या चढायची. कारण इथल्या ज्या शिड्या आहेत त्या 85 डिग्री स्ट्रेट आहेत आणि पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या आहेत. तर बघूया आपण वरती जाऊन आणि त्यांची मजा घेऊया. दमछाक होणार आहे खूप. तरी पण ट्राय करून पूर्ण वरती जाऊया. तर मी आता वरती आलो आहे आणि पावसाला जाऊन 1 महिना पण नसेल झाला. पण पूर्ण गवत असं पिवळं वगैरे पडलं आता. पण डोंगर पण असा पिवळा झाला. गवत सुकलं पूर्ण. इकडे गड पण आहे आपले. अजून खूप जायचं आपल्याला वरती. खूप आहे अजून चढायला. असं इकडून असं जायचं आहे वरती. मग तिथून वरती चढून मग त्या साईडनी वरती स्टेप आहेत. मग तिथून असं वरती टोकाला जायचं. हा जो दिसतोय हा हाय पीक आहे कलावंतीचा. आणि प्रबळचा हा आहे. प्रबळवरती इथे गेलो आपण तर तो वाला मेन इथं दिसतो. तर प्रबळमाचीला आल्यानंतर तुम्ही इकडे टेंट वगैरे लावू शकता. इकडे खूप स्पेस आहे आणि इकडे लागतात ॲक्च्युली टेंट वगैरे. आता नाही आहेत इकडे आतमध्ये ना टेंट लागतात इकडे. इथे कोण दिसत नाही आहे टेंटवाले पण आहेत. इकडे जर आलात तर तुम्ही इकडे टेंट वगैरे लावू शकता. खूप स्पेस आहे आणि राहण्याची वगैरे पण सोय आहे. इथे टॉयलेट वगैरे पण आहे. तर तुम्ही येऊन
स्टे करू शकता इकडे. आणि इकडे एक दादा आहे, त्याचा शॉप पण आहे. सो खाण्यापिण्याची पण तुम्हाला इकडे काय प्रॉब्लेम नाही येणार. खूप स्पेस आहे आणि दादा पण चांगला आहे. दादाने आता आपल्याला फुलं वगैरे पण दिलेली आहेत तोडून. सो इकडे येऊन तुम्ही स्टे वगैरे करू शकता. स्टेचा एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे इकडे. तर इकडे आता छोटासा साईनबोर्ड लावला आहे, खूप छोटा आहे. या साईडला प्रबलगडला जायला आहे, या साईडला कलावंतीला आहे. तर हा दिसतोय का तुम्हाला बघा, छोटासा. तर आता आपण इकडून कलावंतीला जातो आहे. तर फायनली कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी आलो आहे. इकडून प्रबलगडला जायला रस्ता आहे असा बॉर्डरने असा. आणि या साईडला वरती कलावंतीन आहे आणि इकडे छोटीशी गुहा आहे. आपण त्या गुह्यामध्ये जाऊया आणि बघूया कशी आहे गुहा. पायथ्याला पोचलो आहे आणि इकडून आता वरती जायचं आहे. आता सर्व इकडून चढत आहेत शिडी, अर्धे उतरत आहेत खाली. तर आपण पण जाऊया. ऑलरेडी खूप दमछाक झाली आहे, खूप दमलो आहे. बघूया, तरी पण आपल्याला पूर्ण चढायचं आहे वरती. चढूया आपण वरती.
तर आता कालांतीनदुर्गाच्या हायस्ट पीकला आलो आहे. तर आता इथून पुढे थोडासा दोरीने वरती चढायचं आहे रोपने. तर इकडे 30 रुपये पर पर्सन चार्जेस घेतात. तर आता आपण पण थोडंसं चार्जेस भरून जाऊया वरती आणि हायस्ट पीकचा नजारा बघूया. तर फायनली आता आम्ही हाय पीकला आलो आहे. हाय पीकला आल्यानंतर इकडे असा नजारा आहे आणि इकडे महाराजांची मूर्ती आहे. तर आता महाराजांचं दर्शन घेऊन आपण थोडं इकडे रेस्ट करूया. आता आम्ही हाय पीकला आलो मी आणि मजा आली. थोडंसं इकडे चढायचं होतं रोपने वगैरे, ते पण चढलो, मजा आली. आणि वरती आल्यानंतर शिवाजी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. मूर्ती बसवल्या आता इकडे. जेव्हा मी लास्ट टाइम आलो तेव्हा मूर्ती वगैरे काय नव्हती इकडे. त्याच्यानंतर आता मूर्ती बसवल्या 2021मध्ये बसवल्या. मी मे बी 2018मध्ये आलेलो वाटतं आणि 19मध्ये पण आलेलो, तेव्हा मूर्ती वगैरे नव्हती. तर आता मूर्ती वगैरे मस्त बसवली इकडे आणि झेंडा वगैरे पण लावला. तर मजा आली. आणि सकाळी लवकर आलो पण टाईमपास करत लेट आलो. म्हणजे चढायलाच मला खूप लेट झालं कारण टाईमपास करत करत आलो. जास्त काय असं फास्ट वगैरे काय असं टार्गेट वगैरे काय पकडलं नव्हतं. पूर्ण व्ह्यू मजा घेत आलो. आणि तुम्ही जर येत असाल इकडे तर मग येताना कॅश वगैरे थोडीशी कॅरी करा कारण पार्किंगचे पैसे घेतात इकडे. आणि इकडे वरती चढून आल्यानंतर इकडे थोडंसं रोप वगैरे लावले तर तिकडे पण थोडंसं वरती चढायचे चार्जेस वगैरे घेतात. सो कॅश कॅरी करा. 30 रुपीज काहीतरी इकडे पार्किंगचे पण आहेत आणि वरती ते चढायचं पण 30 रुपीज घेतात. तर तुम्ही येताना कॅश वगैरे कॅरी करूनच या. आणि ब्लॉग बघून कसं वाटतंय मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.